दरम्यान या युद्धविरामामुळे अनेकांना दिलासा मिळालेला आहे। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमेरिका इराणमध्ये 2 आठवडे युद्धबंदीची घोषणा। युद्धबंदीनंतर श्रीनगरमध्ये नागरिकांकडून जल्लोष करण्यात आला। युद्धामुळे गॅस टंचाईच्या भीतीने चंद्रपुरात नागरिकांच्या लांब रांगा। अनेक ठिकाणी गोंधळ उडत असल्यामुळे एजन्सी बाहेर बाउन्सर्स तैनात। नागरिक आणि मालकांमध्ये होणारे वाद रोखण्यासाठी प्रशासनाची कसरत। सोलापुरात 10 दिवसांनंतर ऑटो एलपीजी उपलब्ध। शहरातील एकाच पंपावर गॅस उपलब्ध असल्यामुळे ऑटो रिक्षाच्या लांबच लांब रांगा। तर या ठिकाणी जुळे सोलापूर परिसरातील ऑटो एलपीजी पंपावर रिक्षा चालकांची गर्दी। यवतमाळच्या दारव्हामध्ये गॅस सिलेंडरसाठी रांग। यवतमाळमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। कडाक्याच्या उन्हामध्ये नागरिक भल्या पहाटेपासूनच सिलेंडरसाठी रांगेत। नंदुरबारमध्ये महिनाभरापासून गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद असल्यामुळे नंदुरबारमध्ये व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर। तर केटरिंग व्यवसायावर याचा मोठा परिणाम। लग्नाच्या ऑर्डर्स घेणंही बंद। धुळे जिल्ह्यात रॉकेल वितरणासंबंधी नवीन नियमावली। प्रत्येक रेशन कार्ड धारकाला या ठिकाणी 3 लिटर रॉकेल मिळणार। जिल्ह्यासाठी 6 टँकर मंजूर। 7200 लिटर साठा या ठिकाणी मंजूर। तर गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुळेकरांना काही प्रमाणात दिलासा। अमरावती जिल्ह्यामध्ये 3,65,000 लिटर रॉकेलची मागणी। मात्र जिल्ह्यात फक्त 1,08,000 लिटरचाच पुरवठा होणार। अद्याप या ठिकाणी अमरावतीला रॉकेलचा पुरवठा प्राप्त झाला नसल्यानं रॉकेल वाटप बंद आहे। औद्योगिक क्षेत्रांना 70% एलपीजी पुरवठा देण्याचा हा निर्णय। औद्योगिक क्षेत्रांना देण्यात येणाऱ्या एलपीजी पुरवठ्याच्या कोट्यात 20% वाढ करण्याचा सरकारचा निर्णय। राज्यांना नियम तातडीनं लागू करण्याचेही मंत्रालयाचे निर्देश।